क्या मराठी मराठी करते रहते हो, अगर हम लोग नहीं रहेंगे तो तुम्हारा महाराष्ट्र भी नहीं चलने वाला। फक्त थोडक्यात सांगतो, मराठी व्यक्तीने आपला डंका भारतात आणि जगभरात कसा वाजवला। ज्यावेळेस महिला आरक्षणाचा विषय सुद्धा नव्हता त्यावेळेस डॉक्टरची पदवी मिळवणारी पहिली महिला डॉक्टर आनंदीबाई जोशी ते मराठी। उस्ताद जाकीर हुसेन साहेब ज्यांच्या कलाचे दिवाने भारतामध्येच नाही तर फॉरेन मध्ये सुद्धा आहे ते सुद्धा कोण? मराठी। भारतीय रेल्वेचे जनक ज्यांच्यामुळे संपूर्ण भारतामध्ये रेल्वे धावली, जगन्नाथ शंकर शेठ ते मराठी। भारतामध्ये महिलांची पहिली युनिव्हर्सिटी सुरू करणारे, एका विधवा महिलाशी लग्न करून विधवांना सन्मान मिळवून देणारे एक मात्र समाज सुधारक महर्षी ढोंडव केशव कुर्वे ते मराठी। भारताचीच नाही तर संपूर्ण एशियाची पहिली महिला लोको पायलट, वंदे भारत लेडीज स्पेशल ट्रेन चालवणारी पहिली महिला लोको पायलट सुरेखा यादव ते मराठी। राष्ट्रीय संत तुकडोजी महाराज यांनी समाजासाठी किती काही केलं आहे ते तर तुम्हाला सांगायची गरजच नाहीये, ते पण कोण? मराठी। तुम्ही आजकाल जे मूवी बघायला जातात ना, त्या काळात सगळ्यात पहिली सिनेमा बनणारे दादासाहेब फाळके, द फादर ऑफ इंडियन सिनेमा ते मराठी। भारताच्या पहिल्या सुपर कम्प्युटर टेक्नॉलॉजी बनणारे विजय भट ते मराठी। ज्यावेळेस महिलांना शिक्षण घ्यायचा सुद्धा अधिकार नव्हता त्यावेळेस महिलांची पहिली पुणेमध्ये शाळा महात्मा ज्योतिबा फुले यांनी सुरू केली, ते कोण? मराठी। आपल्या सगळ्यांचे गॉडफादर, विश्वरत्न, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्यांच्या कलमेमुळे संपूर्ण भारताच्या संविधान चालतो ते सुद्धा मराठी। आणि महाराष्ट्राची आन बान शान छत्रपती शिवाजी महाराज, जय भवानी जय शिवाजी सांगायची तर गरजच नाहीये। म्हणून 1 मेला सर्व महाराष्ट्रीयांच्या हा स्टेटस दिसलाच पाहिजे। जय महाराष्ट्र, जय शिवाजी, जय भवानी।